आलाय 3-1. लेट्स प्ले व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिला बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून सजवण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर जजमेंट चुकली. जित्याच्या चपळाईने धावले झेल घेण्यासाठी, परंतु पाहू शकाल इथे झेल काही कॅरी करू शकली नाही आहे आणि 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीम झरीमरी तिसगाव या संघाला. दोन्ही संघ एकाच कलात्मकतेचे संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. दोन्ही संघांमध्ये खूप सारं कौशल्य क्रिकेटचं भरलेलं आहे आणि याच अनुषंगाने क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सजला जाईल यात तीळ मात्र शंका नाही आहे. मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्त्रोत जागा करणारे दोन्ही संघ आपली कलात्मकता सिद्ध करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये फिल्डर झेल सुटलाय, धरणीला केलाय दान, परंतु प्रयत्न मात्र 100% होते. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा फलंदाजाला जीवनदान. सातत्याने दोन्ही फलंदाज आज येताना डगआउट मध्ये किंबहुना मधल्या वेळेमध्ये बॅट चार्जिंग करून येताना नशीब देखील चार्ज करताना पाहायला मिळतात. कारण दोन वेळा एका बाजूला पाहिलं तर पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षण झेल देखील सुटला आणि ऑन साइडला मिड विकेटला डीप मध्ये एक झेल सुटताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघाची टोटल जरीमरी तिसगाव बिनबाद आतापर्यंत 3 धावा. सुंदर वातावरणामध्ये चाललेली स्पर्धेचा अंतिम दिवस. उत्तरार्धामध्ये आलेली स्पर्धा. अनेक संघ या स्पर्धेमध्ये आपली कलात्मकता, अनेक खेळाडू स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. आज की शाम देखेंगे किसके नाम. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यू मिस अँड बॉलर विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट वाईट. दांडी गुल. फलंदाज बाद. सुनील पवार, आपणास विनंती, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचंय आणि विश्वास केने यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. सुनील पवार, आपण कुठे असाल तर आपण या आणि विश्वास केने यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. सुनील जाधव, आपणास विनंती, आपण यायचंय आणि विश्वास केने यांची संपर्क साधायचा आहे. जवळ पण मॅचच्या दिशेने विकेट पडली आणि आपण पाहू शकाल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. क्या बात आहे, काय गोलंदाजी आहे टीम बल्ल्यानी संघाच्या वतीनं. म्हणून की काय टॉस का बॉस मध्ये बल्ल्यानी संघाच्या संघनायकानं जो नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर घेतलेला फिल्डिंग करण्याचा निर्णय. आतापर्यंत गोलंदाजाने फेकलेले बॉल यशाच्या शिखरावर जाऊन विराजमान होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. क्या बात आहे, वळणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. आणखी एक डॉट बॉल. 5 चेंडूंचा परिपूर्ण खेळ संपलाय आणि टीमची टोटल आपण पाहू शकाल जरीमरी तिसगाव 1 गडी बाद. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धावा जकडून ठेवलंय. फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये केलं आहे. इथे फटका फसलाय अप इन द एअर आणि चेंडू हवेमध्ये तरंगताना पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मागील चुकीची पुनरावृत्ती नाही आहे. यावेळेस कठीण झेल केला सोपा आणि पकडलाय. दुसऱ्या विकेटचं पतन. नेक्स्ट मॅच राया टीम. माझा आवाज आपल्यापर्यंत आला असेल तर आपण या इनिंग ब्रेक मध्ये आपण सज्ज व्हायचंय. किंबहुना इथे येऊन थांबायचंय. तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 3 धावा. म्हणजेच
पहिल्या षटकामध्ये पुन्हा एकदा टीम बल्लानी संघाचं वर्चस्व आणि गोलंदाजांची कलात्मकता सिद्ध करताना पाहायला मिळाले. गोलंदाज मुश्तकीम त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्यासाठी गोलंदाज सज्ज आहेत. आयाज स्टार्टिंग नंबर बॅट्समन अनिकेत कोणता खेळाडू बाय जो आपलं कॉन्ट्रीब्युशन देईल. असं म्हणतात ना की महाभारतामधील कर्णाचं चाक चिखलामध्ये अडकावं, रथाचं चाक त्याच पद्धतीने मी तर म्हणेन टीम तिसगाव संघ संकटामध्ये सापडलेले आहे. नामांकित संघ आहे पण सध्याच्या घडीला कुठेतरी बागपुढे ढकलण्याचा प्रयत्न टीम बल्लानी संघाच्या वतीनं गोलंदाज काय कलात्मकतेची गोलंदाजी केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये विकेटवर विकेटचा सडा पडताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर आपण पाहू शकाल धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त 3 पहिल्या षटकामध्ये. आयाच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल तर कंप्लीट केली गेली. यानंतरचा खेळ कसा राहील. शेवटच्या 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सगळ्यात मोठी नामी संधी आहे. एक एक क्षण क्रुशल बनत चाललेला आहे कारण वेळ कठीण आहे. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहू शकाल. थोडासा स्थान चेंज केला होता. थ्रो मध्ये देखील खराबी पाहायला मिळते. बॅकअप नसल्या कारणाने 2 धावा मिळतील बॅटिंग करणारी टीम तिसगाव या संघासाठी. वाईट +2 ना या एकंदरीत 3 धावा आणि या 3च्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत आपण पाहतोय टीम जरीमरी तिसगाव संघ 2 विकेट्स गमावल्यात आणि टीमची टोटल धावफलकावर 7 धावा. कलात्मकतेची गोलंदाजी पाहायला मिळाली. फिंगर रोल केले जात आहेत. बीमर साठी रिव्ह्यू आहे. बॅट्समन रिव्ह्यू आहे. चला थर्ड अंपायर आपण यायचंय. हॅलो चेक हॅलो फेर डिलिव्हरी आहे. यस वाईट बॉल आहे. तर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 7 धावा. पहिल्या षटकामध्ये मुश्तकीबने इम्प्रेस केलं. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवण्याचं काम आयाज करेल का. सुरुवात चांगली आहे. एक सिंगल पहिल्या बॉलवर खर्च केली. त्यानंतर वाईट बॉल फेकला. थ्रो मध्ये खराबी पाहायला मिळाली. इथे रिव्हर्सचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सातत्याने गुगली फेकली जात आहे. टीम बी स्पोर्ट्स बल्लानी संघाच्या वतीनं जितकी चांगली फलंदाजी आहे तितकीच चांगली गोलंदाजी सातत्याने ऑलराऊंडर पर्सनॅलिटी ही भूमिका बी स्पोर्ट्स बल्लानी संघाच्या वतीनं खेळाडूंनी स्वतःला सिद्ध करत असणारा खेळ आतापर्यंत केलाय. यासाठी शाकिब पाकोडे आणि त्यांचे कर्णधार यांनी नाणेफेकीचा कौल करून खऱ्या अर्थानं गोलंदाजांवर ठेवलेला विश्वास आणि त्या विश्वासाचा आतापर्यंत गोलंदाजांनी पाणीपत मित्र म्हणून केलेलं नाहीये. वाईट बॉल एक सिंगल मिळाली आणि एका सिंगल धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय आतापर्यंत पोहोचलेली धावसंख्या धावफलकावर बी स्पोर्ट्स बल्लानी संघाच्या विरोधात जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. अजूनही अग्रेशन दाखवणं मित्र म्हणून बाकी आहे कारण शॉर्ट क्रिकेट आहे. पहिल्या बॉल पासून अग्रेशन दाखवणं, पहिल्या बॉल पासून चेंडूची चिरफाड करणं, चेंडूचं ऑपरेशन करणं, चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवणं हे काम शॉर्ट क्रिकेट मध्ये बॅटरला निश्चितपणे करावंच लागतं. पर्याय नाहीये. इथे फुलटॉस बॉल ऑन साइडला फटका सजवलाय आणि बॉल निघून जाईल थेट मैदानाच्या बाहेर. शोध चालू होता आणि तो इथे येतोय संपुष्टात. शोध संपला. बॉल निघून गेला मैदानाच्या बाहेर. षटकार.
बॅट्समन सौरभ. मागील सामना देखील शेवटच्या षटकामध्ये सौरभ नावाचा खेळाडू तिसगाव संघासाठी वर्णनीय ठरला आणि आता इथे देखील चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो बॅट्समन सौरभ. त्याला माहिती आहे धावांचं महत्व, त्याला माहिती आहे सामन्याचं महत्व. इथे फटका फसलाय शाकिब पाकोडेची त्याच्या वेगाने, परंतु एक क्षेत्ररक्षक जाऊन पोहोचलाय, पकडलाय झेल. बॅट्समन होईल बाद. बॅट्समन सौरभ बॅक टू द डगआउट. तीन विकेट्स गमावल्यात बॅटिंग करणारी टीम जरीमरी तिसगाव संघानं. रिषभ 0 वर बाद झाले, तदनंतर सागर देखील 0 वर बाद आणि 6 धावा बनवून बॅट्समन सौरभ देखील बाद. नवीन फलंदाज तन्मय इथे फ्लिक करत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईन कडे. एक टप्पा घेतलाय आणि एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमित डांगरे सरांचा इशारा आलाय. हा बॉल सीमारेषा पार, चौकार. मांडा गावचे उद्योजक सन्माननीय महेशजी भोईर साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय महेश वसंत भोईर साहेब आपण आलात, आपल्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. निश्चित थोड्याच वेळात भोईर साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन होईल. अनेक साऱ्या मान्यवरांची मांदी आली. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळालाय. अंपायर डिसिजन वाईड बॉल. खूप साऱ्या मान्यवरांची मांदी आली. पहिल्या दिवसापासून या संपूर्ण स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाली. हे सारं प्रेम असं म्हणतात, गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. या व्यवस्थापन समितीने मान्यवरांना खूप सारं प्रेम दिलंय आणि त्याच अनुषंगाने खूप साऱ्या मान्यवरांची मांदी आली. या संपूर्ण स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळाली. निश्चितपणे सुटकेचा निश्वास सोडला असेल टीम बल्ल्याणी संघाने, कारण या षटकामध्ये धावा आम्ही तर म्हणून वसूल केल्या बॅटिंग करणाऱ्या टीम जरीमरी तिसगाव या संघानं. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेट्स जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 19 धावा. खर तर ज्या मान्यवरांची तुम्ही आम्ही सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहिली त्या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळतोय. चातकाला ओढ लागावी सरीतून पडणाऱ्या पावसाच्या एखाद्या थेंबाची आणि त्याच थेंबाने त्याची तृष्णा त्याची ताण भागली जावी. समुद्रातील शिंपल्याला ओढ लागावी स्वाती नक्षत्रातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाची आणि त्याच थेंबानं त्यामध्ये मोती निर्माण व्हावा. या स्पर्धेच्या या मैदानाच्या वेशीवर बाट पाहावी सन्माननीय श्रीमान महेश वसंत भोई साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. मांडा गावचे प्रसिद्ध उद्योजक त्याचबरोबर लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय महेशजी भोई साहेब आपण आलात. या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन सामना चालू आहे. टीम जरीमरी तिसगाव विपक्ष बी स्पोर्ट्स बल्ल्याणी या 2 संघांच्या दरम्यान. बल्ल्याणी संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामधील 2 षटकं संपली आणि 2 षटकांमध्ये तिसगाव संघानं धावा बनवल्यात 19, विकेट गमावल्यात 3. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल रिव्हर्स हँड पुल करत असताना बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु कनेक्ट झालाय. जाण्यापूर्वी स्टॉप केलाय. काय घडलंय या बॉलवर निर्णय यायचा बाकी आहे. नाटकीय घडामोडी सातत्याने तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अंपायर या बॉलवर किती धावा? 3 धावा. या एकंदरीत 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय. जरीमरी तिसगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 22 धावा. तिसगाव संघाच्या वतीने अनिकेत जो पहिल्या बॉल पासून ओपनिंग केअर सोबत खेळपट्टीवर होता आणि सोबतीला फलंदाज तन्मय. 3रं षटक मार्गस्थ आहे. ओव्हरपिच बॉल धमाके होताना आम्ही पाहिलेले आहेत आणि हा बॉल थेट साईड स्क्रीनला दिली सलामी.
बॅट्समन तन्मयच्या बॅटमन आलेला हा तडाखा षटकार. खेळाडू कक्षामध्ये संगनायकाला विनंती आहे, फक्त खेळाडूच विराजमान होतील. खेळाडूं व्यतिरिक्त एक सुद्धा प्रेक्षक त्या ठिकाणी बसणार नाही, याची नोंद आपण ठेवा मित्रांनो. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच राहतील. षटकार ठोकला बॅट्समन तन्मयनं. एक चौकार एक षटकार. त्यानंतर पुन्हा एकदा केला प्रयत्न समोरच्या दिशेला आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा पार. अमित डांगरे सरांचा इशारा आलाय. आणखी एक 4 दर्जेदार स्ट्रोक चौकार. म्हणून म्हणतात ना, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही बात बदलते, नशीब बदलो अथवा नाही बदलोच, वेळ मात्र नक्की बदलते. आणि ती वेळ तिसगाव संघाची या षटकामध्ये बदलताना पाहायला मिळाली. मित्रांनो, पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या गोलंदाज मुस्तकीबनं. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये आयाज आले. आयाजने तब्बल 16 धावा खर्च केल्या. आणि या षटकामध्ये मनीष देखील मार खाताना पाहायला मिळतोय. एक चौकार एक षटकार खर्च केलाय गोलंदाज मनीषनं, वसूल केला बॅट्समन तन्मयनं. इथे सुद्धा गतीमध्ये परिवर्तन. लेन पिकअप केली, शेवटच्या मोमेंटला फटका एक्झिक्यूट केला. एक सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबवले स्वतःला. त्यांना देखील माहित आहे समाधानी आणि शांतता या मॅच मध्ये पाहायला मिळते. शाकिब पाकुर्डे स्वतःवर नाराज, खेळाडूंवर देखील नाराज, कारण त्यांना देखील अपेक्षा नाही या चुकांची. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं तर चुका नाही आहेत, तर क्रिकेटमधील छोट्या छोट्या चुका याचं रूपांतर गुन्ह्यामध्ये होतं. आणि क्रिकेटच्या या न्यायालयामध्ये गुन्ह्याला माफी नाही आहे. एकदा का जजने निर्णय दिला तर राष्ट्रपती देखील तुम्हाला माफ करणार नाही. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही. हीच ती वेळ बदलण्याची. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज मनीष. 4 चेंडू फेकून झालेत आणि 4 चेंडू मध्ये मार खाल्लाय. तन्मय बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. एक चौकार एक षटकार एक चौकार आणि डबलला देखील प्राधान्य दिलंय फलंदाज तन्मयनं. आणि आता वेळ बदलली जरीमरी तिसगाव या संघाची. टीमची टोटल धाव फलकावर 34. पुन्हा एकदा आडव्या बॅटला अपडेटेड बॉल निघून चालला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला भन्नाट वेग आहे. रॉकेट प्रमाणे बॉल थेट सीमारेषा पार. आणि बॅट्समन तन्मयच्या बॅटमधनं आणखी एक बादल चौकार. तब्बल 38 धावा धाव फलकावर. पहिल्या षटकामध्ये टीम बल्ल्यानी संघाच्या फुलवेलीची बाग आणि दुसऱ्या 2 षटकांमध्ये बल्ल्यानी संघाच्या फुलवेलीच्या बागेचं रूपांतर स्मशानामध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि पहिल्या षटकामध्ये टीम तिसगाव संघाची स्मशान बागेचं रूपांतर धावांचं पारिजातक फुलताना पाहायला मिळत आहे. क्रिकेट मधील मनोवैज्ञानिक दबाव परिणाम व्हाईट बॉल एक सिंगल मिळेल. आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत तब्बल 39 धावा फायटिंग टोटल बनत चाललेली आहे. आणि पुन्हा एकदा वेळ बदलायला मित्रांनो वेळ लागत नाही ना, प्रत्येकाची वेळ येत असते. आणि ते सांगितलं टीम तिसगाव संघानं, इट्स आवर टाइम, ही वेळ आमची आहे. तेज लागली, एज अँड टेकन. विकेट कीपर शाकिब पाकोडे चुकी करणार नाही. पकडला झेल. तन्मयच्या बाजरी खेळीचा होईल अंत. महेश वसंत भोई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला देखील त्याचा मनस्वी आनंद आहे. खरतर साहेब, ऐश्वर्य संपन्न मेहनत या सगळ्या व्यवस्थापन समितीने घेतली आणि त्याला मान्यवरांच्या मांदियाळीने 4 चांद लावण्याचं काम केलं आहे. दुपारच्या सरणाऱ्या आणि येणाऱ्या सायंकाळच्या सत्रामध्ये आमच्या प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. 3:31 होतात. प्रेक्षक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि प्रेक्षक आणि मान्यवर या संपूर्ण स्पर्धेचा केंद्रस्थान आणि केंद्रबिंदू असतो. जेव्हा आपण मॅचकडे शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक, दस्तूर खुद्द स्वतः संघाचे संघनायक शाकिब पाकुर्डे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळतील. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 विकेट्स गमावत असताना जरीमरी तिसगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 13.00च्या सरासरीने 39 धावा. शेवटच्या 6 बॉल मध्ये किती धावा जमल्या जातील, पण एक गोष्ट कौतुक करेल, अनिकेत पहिल्या बॉल पासून खेळपट्टीवर दाखल आहे. शफल झाले होते. ऑन साइडला फटका चांगला आहे.
परंतु डीप मध्ये फिल्डर उभे आहेत. क्षेत्ररक्षक सज्ज केलाय. गोलंदाज शाकिब पाकोडेनं कोणता खेळाडू कोणत्या क्षणाला कोणत्या ठिकाणी उभा करायचा माइंड सेट आहे. आणि असं म्हणतात ना, क्रिकेट खेळत असताना क्रिकेट भाव विश्व आहे. आणि क्रिकेट खेळणार आम्ही आवर्जून उल्लेख करतो की चहामध्ये बुडालेलं बिस्किट, प्रेमामध्ये पडणारं पोरग आणि क्रिकेट खेळणारा खेळाडू या तिघांची अवस्था सारखी असते. मग यामध्ये भाव विश्व क्रिकेट बनवणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. रिवचचा प्रयत्न शाकिब पाकोडेच्या विरोधात एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल धावेच्या साथीनं टीमची टोटल जरीमरी तिसगाव संघ जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 3 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत 41 धावा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त क्रिकेट. कट्ट्यावर चर्चा क्रिकेटमध्ये, प्रवासामध्ये क्रिकेट. 1.5 GB डेटा युट्यूबच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट, तो देखील एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2024. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. खूप सारी चर्चा या स्पर्धेबद्दल होत राहील, शंका नाहीये. कारण स्पर्धा संपल्यानंतर तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8760 तास 5,25,600 मिनिटे म्हणजे तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची आम्ही चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पाहू. स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. दुपार टळलेली आहे. येणारी शाम संध्या कोणत्या नावावर राहील हे पाहणं गरजेचं आहे. तिसगाव संघाची आणखी एक विकेट आणि पाहू शकाल ज्या मान्यवरांच्या या ठिकाणी शुभ आगमन आणि आतुरतेने वाट पाहतो तो त्या मान्यवरांच्या या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावेत. जे टी शर्ट्स ज्या व्यक्तिमत्वाने मनोजी ठाणगे साहेबांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेच्या वतीने मान्यवरांचं आम्ही शब्द सुमनाने सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. निश्चितच एक चांगली मॅच तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. घुटना टेक और सिक्सर देख. बेस्ट विरुद्ध बेस्ट, त्यातून निघणार 100 नंबरी. यस, इट्स मॅक्सिमम षटकार. शाकू पाकुर्डेच्या गोलंदाजीवर केलेला हा प्रति हल्ला षटकार ठोकला. टीमची टोटल 47 धावा. चेंडू रिलीज कुठे करायचा प्रश्न पडलाय सध्याच्या घडीला शाकिब यांना. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे. क्या बात आहे. डोळ्याचं पाळणं फिटावं आणि काळजाच्या प्रत्येक ठोक्यावर विराजमान व्हावा. फक्त डोळ्यांच्या पापण्यांपुरता नाही, थेट काळजामध्ये घर करावा असा षटकार ठोकला बॅट्समन रितेशनं. 2 बॉल मध्ये वसूल केला तब्बल 1 डझन धावा. षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावर तब्बल आणि तब्बल 53 धावा. खोऱ्याने धावा वसूल करतात फलंदाज रितेश. याला म्हणतात क्रिकेट मधील टॅलेंडर्स. टॅलेंडर्स आपला टॅलेंट दाखवत असताना टीम तिसगाव या संघासाठी पुन्हा एकदा प्रयत्न केला. इथे मात्र चुकतात आणि चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटच्या बॉलवर धाव नाहीये आणि पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीम जरीमरी तिसगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत बनली गेली 53 आणि विजयासाठी टीम बी स्पोर्ट्स बल्यांनी संघाला बनवायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी 4 षटकांनी 54 धावा. एका महत्त्वाच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. खरतर या संपूर्ण व्यासपीठाची आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन आणि वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा ज्या व्यक्तिमत्वाने वाढवली त्या मान्यवरांच्या सन्मानाकडे आपण वळत आहोत. सन्माननीय मांडा गावचे यशस्वी उद्योजक आणि उद्योजकांच्या यादीतील अग्रगण्य नाव सन्माननीय महेश भोई साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करत आहोत. मी विनंती करेल सन्माननीय सचिनजी दळवी साहेब आपल्या शुभास्ते सन्माननीय महेश भोई साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करायचा आहे. खरतर सगळ्याच्या सगळ्या क्षेत्राची सर्वोच्चतेची परिमाण गाठणारी अनेक सारी मान्यवर मंडळी आणि त्यामधील एक आवर्जून नाव सन्माननीय महेश भोई साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. सचिनजी दळवी साहेबांच्या शुभास्ते सन्माननीय महेश भोई साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. निश्चितच
धाडलेली आमंत्रण आणि याच आमंत्रणाला आपण दिलेला मान सन्मान, या सन्माना प्रित्यर्थ आपला केला जातो एक विशेष आणि यथोचित मान सन्मान. सन्माननीय महेश शेठ भोई साहेबांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद साहेब आणि मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपण पाहतोय स्क्रीनवर महेश शेठ भोई साहेबांचा यथोचित मान सन्मान. धन्यवाद, थँक्यू सो मच महेश शेठ भोई साहेब. तदनंतर आम्हाला या स्पर्धेचे टी शर्ट स्पॉन्सर सन्माननीय प्रशांतजी वागुडे साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. त्यांना देखील विनंती, आजच्या दिवसातील गोड आठवणीचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्माननीय अर्जुनजी डोंगरे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. या स्पर्धेच्या वतीने अर्जुनजी डोंगरे साहेब आपले देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सन्माननीय प्रशांतजी वागुडे साहेब यांचा सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेला टी शर्ट स्पॉन्सर या व्यक्तिमत्वाने केलेला आहे आणि वेळोवेळी सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला सन्माननीय प्रशांतजी वागुडे साहेबांचा राहिलेला आहे. त्यांचा सन्मान आपण या मुख्य मंचावर करत आहोत. साहेबांना विनंती, आजच्या दिवसातील हा सन्मान ती गोड आठवण स्वीकारायची आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ घेऊन हा सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. तदनंतर सन्माननीय प्रशांतजी वागुडे साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करत आहोत. सन्माननीय सचिनजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान, प्रशांतजी वागुडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. मायेची, प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची आणि विश्वासाची असणारी ही शाल, त्याचबरोबर सन्मान चिन्ह, या स्पर्धेचे एक मोमेंटो ट्रॉफी आहे. तो देऊन आपण प्रशांतजी वागुडे साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावर करत आहोत. तदनंतर सन्माननीय मनोहरजी ठाणगे साहेब या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी टी शर्ट्स, मॅन ऑफ द मॅच चे टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत, ते सन्माननीय मनोहरजी ठाणगे साहेबांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. सचिनजी दळवी सर आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मनोहरजी ठाणगे यांचा सन्मान या मुख्य मंचावर करायचा आहे. सन्मान होईल. सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. या सेकंड इनिंग साठी या पुन्हा एकदा आवाज ऐकूया, भरदार आवाज. सन्माननीय निखिलजी ठोंबरे सर, थँक्यू. धन्यवाद महाराज. 22 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गणेशजी देसले साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. फुल टॉस बॉल, आडव्या बॅटनं फटका खेळला, डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक, सुंदर झेल, फलंदाज फेल. थँक्यू. एक विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. गणेशदादा देसले या स्पर्धेच्या वतीनं उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी आयोजक कमिटीतील मेंबर त्यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. गणेशजी देसले साहेब, सचिन दादा दळवी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मान्यवरांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू. तदनंतर हरिचंद्र डोंगरे साहेब यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. मी विनंती करतो पुन्हा एकदा सचिन दादा दळवी यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो. जबरदस्त गोलंदाजी ऋषभ गायकवाड या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. झरीमरी 11 तिसगाव संघाचा स्ट्रायकर गोलंदाज. एक धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. कामगिरी आपण पाहतोय कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. सागर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळतो. इथे हवेमध्ये बॉल, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक, फलंदाज बाद. कुकी सेलिब्रेशन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेला आहे मान्य सुरेंद्र यादव साहेब
यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी मिलिंद दादा दळवी यांना विनंती करतो आपल्या हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सुरेंद्रजी यादव यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतो. सुरेंद्रजी यादव साहेब नेहमीच एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकावर त्यांचं विशेष प्रेम राहिला. मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक असे कुकी सेलिब्रेशन ज्यांच्या माध्यमातून आहे त्यांचा हा विशेष सन्मान मिलिंद दळवी यांच्या शुभ हस्ते केला जातो. मान्यवरांचे विशेष आभार आम्ही व्यक्त करू. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत सचिन दादा दळवी पोहोचवतात, त्यांचेही मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. धावफलकावर धाव संख्या 1 धाव, 2 फलंदाज बाद आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये मनीष आलेत. तदनंतर अनिलजी तरे यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी मिलिंदजी दळवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. अनिल दादा तरे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातो. अनिल दादा तरे यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतो. मी मिलिंदजी दळवी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतोय. धन्यवाद, मनापासून आभार. 18 चेंडू शिल्लक आहेत, 52 बनवायच्यात. जिमेची बाजू हीच आहे मैदानामध्ये 20 फूट बल्ल्यानीसाठी की शाकिब पाकुर्ते अजूनही मैदानाच्या आत आहे आणि दुसऱ्या बाजूला मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू 52 धावा. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेला भेट देण्यासाठी तमाम मान्यवर उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. संपूर्ण मान्यवर आमच्या कॅमेरामनचं विशेष कौतुक आम्ही करू, ऑपरेटरचं विशेष कौतुक करू. सर्व क्षणचित्रे दाखवली जातात. 3 कॅमेरा आहेत आणि 3 कॅमेऱ्यांच्या साह्याने 10 क्रिक लाईव्ह या युट्यूब वाहिनीवर ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये सौरभ आलेत. सौरभ गायकवाड एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. 18 चेंडू 52 धावांचं समीकरण. स्ट्रायकर इनवर, बॅटर मनीष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 52 धावा. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अमित सर आमच्या बाजूला वळतील. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. बाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 3 धावा. 3 ऑन द बोर्ड, 3 धावा धावफलकावर. लक्ष आपण पाहिलं 54 धावांचं 3 बनवल्यात, 51 अजून बनवायच्यात. जो संघ जिंकेल तो RCC राया या संघाबरोबर क्वार्टर फायनलची लढत खेळेल. 18 बॉल 51. सुंदर असा बॉल, फटका हवेमध्ये, दाउंडी बॉल, क्षेत्ररक्षक सुंदर झेल टिपलाय. अजून एक 20 फूट बल्ल्यानीला धक्का. शाकिबला स्ट्राईक भेटत नाहीये. ही जमेची बाजू आहे. टीम जरी मरी 11 तिसगाव साठी, तर दुसऱ्या बाजूला धोका वाढत चालला 20 फूट बल्ल्यानीसाठी. फलंदाज बाद. सलमान आलेत न्यू बॅटर मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये आपण ऋषभ गायकवाडला पाहिलं. 2 धावा 2 विकेट त्याने मिळवल्या. या षटकामध्ये सौरभ गायकवाड आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू डावखुरी हाताचे गोलंदाज आहेत. 3 ते 4 खेळाडू आज तिसगाव संघामध्ये उपस्थित नाही आहेत, तरी देखील जबरदस्त कामगिरी. इथे राखलेला बॉल. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जरी मरी 11 तिसगाव संघाचे गोलंदाज, एसटी रक्षक. अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. व्हाईट बॉल आला. व्हाईटच्या रूपाने 1 धाव येईल. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 4 या धावसंख्येवर. 4 ऑन द बोर्ड, 4 धावा धावफलकावर. सौरभ गायकवाड थोडेसे नाराज आहेत. 55 सौरभ तयार. स्ट्रायकर इनवर सलमान. सुंदर असा बॉल. तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे आले क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. सध्याच्या घडीला जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. 54चा पाठलाग. प्रथम स्ट्रायकर इनवर. आता आपल्याला पाहायला मिळतील शाकिब पाकुर्ते. 2 चेंडू त्यांनी फेस केलेत. 1 धाव बनवली. या खेळाडूचा खेळ महत्वाचा राहील.
शाकिब कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत बल्ल्याने स्पोर्टला बी स्पोर्टला. सुंदर फटका शाकिब पाकुर्देचा तडाखा कडक षटकार. येतोय 6 धावा. या अगोदर आपण हेच दृश्य पाहिलं की मैदानामध्ये जे जे नवीन फलंदाज आले मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, आउट झाले. शाकिब थोडेसे नाराज होते, स्ट्राइक कमी भेटली, आता स्ट्राइक वर आलेत. पहिल्याच बॉलवर ठोकलाय त्यांनी षटकार. संघाचा जाऊ संख्या 11 धावा. 43 अजूनही बनवायच्या. जबरदस्त टोला, टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं शाकिब पाकुर्देकडून. इथे देखील फटका दमदार. शाकिब पाकुर्दे सध्याच्या घडीला आक्रमण करतोय, येतोय सिक्सर आणि मैदानाच्या बाहेर झेल देखील टिपलेला आहे. त्यांनी यायचे लगेचच. आपल्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अशोक शेठ दळवी आणि कंपनीकडून 200 रुपयाचं प्राइज आहे ऐवा झेलासाठी. यायचं लगेचच आपण. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल 17 धावा. 17 झालेल्या आहेत. विजयासाठी अजूनही 37 बनवायच्यात. गोलंदाज तयार. चौदा चेंडू 37 धावा. सिक्सर. पर्यंत शांत असणारे बल्ल्यानीचे प्रेक्षक वर्ग आता उत्साह करतात. नोमनजी कुंगले साहेब उपस्थित होतात, त्यांचं करूया वेलकम. रायाचे खूप मोठे उद्योजक आहेत आणि राया टीम यानंतर खेळणार आहे, त्यासाठी रायाची खूप मोठी गर्दी होताना पाहायला मिळेल. मैदान भरलेला पाहायला मिळेल. 3 बॉल मध्ये 3 आलेत. इथे टाकलेला बॉल बॅटची एज घेतली, नकार दिला शाकिब पाकुर्देने. चेंडू डॉट आला, चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल 23 धावा. 3 फलंदाज बाद आहेत. 12 चेंडू शिल्लक. 12 चेंडूंमध्ये 15.50 ची सरासरी. 31 बनवायच्या. संधी देऊया डीजे नागेश. नाग्या इन द मिक्स. ती गाणे वाजवलेले आहेत, त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. थोडासाच वेळ त्यांना मिळतो परंतु जबरदस्त एंटरटेनमेंट करतायत आमचे डीजे नागेश, त्यांचं कौतुक आपण करूया. 12 चेंडू 31 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विपुल आलेत गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला ते सलमान. 12 चेंडू 31 धावा हे समीकरण. प्रत्येक ओव्हर मध्ये 2 ते 3 मोठे फटके खेळायचे ती क्षमता आहे सलमान आणि शाकिब पाकुर्दे मध्ये. पहिलाच बॉल सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 11 बॉल शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. कडाक्याचं ऊन आपल्याला पाहायला मिळतं आणि सध्याच्या घडीला जबरदस्त टेलिकास्ट 10 क्रिक लाईव्ह
च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 11 बॉल 30 धावा हे समीकरण. विपुलचं षटक महत्वाचं राहील. शाकिब पाकुर्देचा खेळ महत्वाचा आहे या मॅच मध्ये. 11 बॉल 30 धावांची आवश्यकता. वेळ वाचवणं गरजेचं राहील ही नोंद घ्या. जरीमरी 11 तिसगाव टीम सागर गायकवाड आणि कंपनी. पहिल्या जर आपण बॉलचा विचार केला 9 बॉल मध्ये पूर्णपणे हवी असणारा संघ बिस्फोट बल्ल्यानीवर जरीमरी 11 तिसगाव, परंतु 3 बॉल मध्ये 3 षटकार आले. शाकिब पाकुर्देने मॅच टर्न केली. 11 बॉल 30 अजूनही बनवायच्यात. मॅच ऑन आहे. विकेट महत्वाची राहील. शाकिब पाकुर्देची ती विकेट घेतली जाते का जरीमरी 11 तिसगाव संघाकडून ते आपल्याला पाहायचं की दुसऱ्या बाजूला शाकिब पाकुर्दे आक्रमण करत ही मॅच जिंकवतं. वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं राहील. भरपूर वेळ खर्च करतात टीम जरीमरी 11 तिसगाव. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत सागर विपुल. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. बॉलचा इशारा. अकरा चेंडू 30 धावा. क्षेत्ररक्षणात सातत्यानं बदल करत असताना कॅप्टन इष्टनं चिटकून कामकाज पाहत आहेत सागर गायकवाड. 11 चेंडू 30 धावा. विपुल तयार. विपुलचा बॉल फटका दमदार. चेंडू हवेमध्ये. गोल्डन विकेट ठरू शकेल. झेल झाला. शाकिब पाकुर्दे बाद. आतमध्ये आला सिक्सर किंग बल्ल्यानीचा साजिद. 10 चेंडू 30 धावा. साजिद मैदानामध्ये दाखल. इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. प्रसिद्ध उद्योजक तिसगावचे ज्यांच्या माध्यमातून काल एक संघ या स्पर्धेमध्ये प्रस्तुत केला जय जलेश्वर वाडेगर, तो क्वालिफाय झालाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये तिसगाव संघ खेळतोय. विकेट हॅट्रिक कोणीही घेत असेल तर विकासदादा गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. इथे टाकलेला बॉल सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. रनआउटची संधी. एक सिंगल या बॉलवर येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. 2 धावा इथे कंप्लीट होतील. पंचांचा इशारा यायचा. 2 धावा. पंच थोडेसे आता डिस्कस करताना पाहायला मिळतील तिसऱ्या पंचांबरोबर. तिथे खेळाडू रन घेत असताना त्याने मागे पाहिलं का, बळच बॉल अडवलं का, की गोलंदाजाने थ्रो करत असताना चुकून त्या खेळाडूच्या अंगावर लागला, ते आपल्याला पाहायचंय. आणि तेच डिसिजन आता मैदानामध्ये पंच देतील. व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन होतंय कालच्या दिवसामध्ये जय जलेश्वर वाडेगर या टीमला ज्यांनी प्रस्तुत केलं, प्रसिद्ध उद्योजक तिसगावचे विकासदादा गायकवाड उपस्थित होत आहेत. आणि आजच्याही दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून एक संघ प्रस्तुत केलेला आहे ज्याचं नाव जरीमरी 11 तिसगाव आहे. स्पेशली ते गुरवली गावचे जावई आहेत आणि गुरवलीमध्ये जेवढ्या क्रीडा स्पर्धा होतात तिथे खूप मोठे प्रोत्साहन नेहमीच देत असतात. त्याचबरोबर संतोषदादा शेलार या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात. त्यांचंही सहर्ष स्वागत आम्ही करू. पंच 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या 27 धावा. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडवर साजिद. विपुल गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. विपुलचा हा चेंडू भन्नाट वेगानं इष्टरक्षकाचा वेध घेतोय. सागर गायकवाडचं इष्टरक्षण सुंदर राहिलंय. चेंडू डॉट आलाय. चेंडू निर्धाव. शेवटचे 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता.
27 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. 8 चेंडू 27 धावा झालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी. विपुलचं कौतुक व्हायला पाहिजे. जबरदस्त स्पेल, तो मात्र हाताळतो. चांगला बॉल. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 7 चेंडू 27 धावा. पडद्यावर जेवढे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना विनंती, खेळाडू कक्षाच्या समोर, खेळाडू कक्षाच्या बाजूला एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचा जिथे बॅनर आहे तिथे, त्यानंतर पडदा सोडा. विनंती असेल प्रेक्षक वर्ग तुम्हाला. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू 27. हा चेंडू निर्णायक. बिग हिट. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पकडलाय. सुंदर झेल ऋषभ गायकवाडने. फलंदाज बाद. अनिकेत आलेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. सुंदर असा बॉल. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडीगुल. न्यू बॅटर मैदानामध्ये मुस्तकीम. 5 चेंडू 27 धावा. हे समीकरण. अनिकेतला पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवर. अनिकेत भोईर, एक्सपिरियन्स मॅन. इथे टाकलेला बॉल. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप फाईन लेगला चेंडू थांबणार नाही. जाऊन पोहोचेल सीमा पार. येतोय हा चौकार. 4. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. अनिकेत भोईर. अनिकेतचा हा चेंडू सुंदररित्या तळलाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. आरसीसी राया टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब संपर्क साधायचा. अप्पू कुंगले. यानंतर आपली मॅच खेळवली जाईल. विजेता संघ आणि त्यांच्या बरोबर आरसीसी राया. आजच्या गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा बॉल अडव्या बॅटनं फटका खेळलाय. एकच धाव या बॉलवर मिळेल. सुंदर गोलंदाजी अनिकेत या खेळाडूची राहिली. स्पेशली पहिल्या षटकामध्ये ऋषभने प्रभावित केलं. दुसऱ्या षटकामध्ये सौरभ यांची चांगली गोलंदाजी राहिली, परंतु 3 षटकार आले शेवटच्या 3 बॉलवर. त्यानंतर विपुलने प्रभावित केला. जबरदस्त गोलंदाजी विपुलची. अनिकेत. सुंदर असा बॉल. फटका दमदार. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा षटकार. थँक्यू.
1 बॉल आणि 16 धावा. फुलटॉस, सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आणि हा सामना इथे जिंकलाय जरीमरी 11 तिसगाव. विकासदादा गायकवाड यांनी प्रस्तुत केलेला संघ. वेल प्लेड बॉयज. साजिद सर किंवा शाकिब पाकुर्दे आपण नितेश दादा मेहेर यांच्याशी संपर्क साधा. टॉस आपण करणार